आरसीएफ कंपाऊंडमधील गेल इंडिया लिमिटेडच्या सीएनजी गॅस पुरवठ्याचा जो मुख्य मार्ग आहे या मार्गामध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक सीएनजी पंपावर आज गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे। मुंबई उपनगरातील सीएनजी तुटवडा निर्माण झाल्यामुळे मागील 7 ते 8 तासापासून मुंबई उपनगरातील अनेक पंपांवरती जे आहे ते रिक्षा आणि टॅक्सीच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। विशेष करून अंधेरी ते बोरिवलीपर्यंतच्या या पश्चिम उपनगरामध्ये या सर्वाधिक प्रभाव पडलेला आहे। पंपांवरती लांबच लांब रांगा लागल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांकडून सीएनजीचा पर्यायी मार्ग म्हणून वाहनांची निवड करण्यात आली। मात्र आज दुपारपासूनच जे आहे ते या ठिकाणी सीएनजी पुरवठा खंडित झाल्यामुळे आज रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना पर्यायी पेट्रोलचा सहारा घ्यावा लागतोय। मात्र यामुळे जे कुठेतरी ग्राहकांना अधिक वेळ प्रवासामध्ये द्यावा लागतोय याचा फटका जो आहे तो रिक्षा टॅक्सी चालकांना देखील बसल्याचं पाहायला मिळतंय। सीएनजी अभावी रिक्षा चालक हैराण झाले, त्यामुळे रिक्षाच नाही तर बेस्ट बस असेल किंवा इतर सार्वजनिक वाहतुकांची जी व्यवस्था आहेत यांना देखील या सीएनजी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे। मात्र 7 ते 8 तासापासून हा अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे जे आहे ते कुठेतरी गॅस रिक्षा टॅक्सी चालक देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते हैराण झालेले आहेत। महानगर गॅस पुरवठा कंपनीकडून जे आहे ते आता या मार्गाची दुरुस्ती करण्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं। मात्र साधारणपणे 24 ते 48 तास या कामासाठी लागणार आहेत। त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी जे आहे ते पर्यायी इंधन व्यवस्थेचा वापर करावा अशा सूचना देखील आता महानगर गॅस लिमिटेडकडून करण्यात आलेल्या आहे। मात्र किती वेळ लागेल हे अद्याप जरी स्पष्ट नसेल तरी मात्र आजची रात्र अनेक रिक्षा टॅक्सी चालकांना सीएनजी पंपाबाहेरच जे आहे ते गॅसची प्रतीक्षा करावी लागणार आहे। कॅमेरा पर्सन विक्रम सावंतसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।